रोज पेन किलर्स घेतल्याने काय होतं तुम्हाला माहिती आहे का? नमस्कार मंडळी. आजकाल खूप लोक पेन किलर्सचे चॉकलेट सारखे खात आहेत, पण तात्पुरता आराम मिळवून देणाऱ्या या पेन किलर्स वारंवार घेतल्यामुळे शरीराची नॅचरल पेन सहन करण्याची शक्ती कमी होऊन जाते. जेव्हा आपल्या शरीरामध्ये दुखापत होते किंवा सूज येते तेव्हा तिथे प्रोस्टाग्लॅंडिन नावाचं केमिकल तयार होतं, जे ब्रेनला सिग्नल पाठवतं की इथे पेन आहे. जेव्हा आपण पेन किलर्स घेतो तेव्हा ते प्रोस्टाग्लॅंडिन केमिकल्स तयार होऊ देत नाही, त्यामुळे आपल्याला वेदना जाणवत नाही आणि आपला आराम देखील वाटतो. पण NSAID कॅटेगरीचे पेन किलर्स जसे की आयबुप्रोफेन, डायक्लोफिनॅक, ॲसिक्लोफिनॅक याचा अतिवापर केल्यामुळे ते किडनीकडे जाणारा ब्लड फ्लोला कमी करतं, ज्यामुळे क्रोनिक किडनी डिसीज होऊ शकतात. पॅरासिटामॉलचा ओव्हरडोस घेतल्यामुळे लिव्हर सुद्धा डॅमेज होऊ शकतं. पेन किलर्स या रिकाम्या पोटी घेतल्यामुळे स्टमक अल्सर आणि ॲसिडिटीचा त्रास देखील होऊ शकतो. हे सगळं टाळण्यासाठी पेन किलर्स रोज घेऊ नका, गरज असेल तेव्हाच घ्या. 2 किंवा 3 दिवसापेक्षा जास्त पेन होत असेल तर नक्की डॉक्टरांना दाखवा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही पेन किलर्स घेऊ नका. तुम्ही कोणत्या पेन किलरचा यूज जास्त करताय कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच फॉलो करा द फार्मसिस्ट टॉक.